नमस्कार. आज आपण बघणार आहोत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा सविस्तर इतिहास, मुख्यमंत्री, त्यांचा कार्यकाळ आणि त्यांचे मतदारसंघ आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. या राज्याचे नेतृत्व विविध पक्षातील मुख्यमंत्री यांनी केले. प्रत्येक मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कार्यकाळात राज्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. तर आपण आता बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण. 1 मे 1960 ते 19 नोव्हेंबर 1962 असा त्यांचा कार्यकाळ राहिला. यशवंतराव चव्हाण हे काँग्रेस पक्षाचे होते. कराड दक्षिण हा त्यांचा मतदारसंघ. मारुतराव कन्नमवार 20 नोव्हेंबर 1962 ते 24 नोव्हेंबर 1963 असा त्यांचा कार्यकाळ राहिला. मारुतराव कन्नमवार हे काँग्रेस पक्षाचे होते व सावरगाव हा त्यांचा मतदारसंघ होता. पी.के. सावंत 25 नोव्हेंबर 1963 ते 4 डिसेंबर 1963 असा हा अवघ्या 10 दिवसाचा कार्यकाळ. पी.के. सावंत हे महाराष्ट्र राज्याचे हंगामी मुख्यमंत्री होते. वसंतराव नाईक हे 5 डिसेंबर 1963 ते 20 फेब्रुवारी 1975 असा त्यांचा तब्बल 11 वर्षाचा मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ राहिला. वसंतराव नाईक हे काँग्रेस पक्षाचे होते. पुसद हा त्यांचा मतदारसंघ. शंकरराव चव्हाण 21 फेब्रुवारी 1975 ते 16 मे 1977 आणि त्यांचा द्वितीय कार्यकाळ 12 मार्च 1986 ते 24 जून 1988 असा राहिला. शंकरराव चव्हाण हे काँग्रेस पक्षाचे होते आणि त्यांचा भोकर हा मतदारसंघ होता. वसंतदादा पाटील 17 मे 1977 ते 18 जुलै 1978, 2 फेब्रुवारी 1983 ते 1 जून 1985 असा कार्यकाळ वसंतदादा पाटील यांनी पाहिला. वसंतदादा पाटील हे काँग्रेस पक्षाचे होते. सांगली हा त्यांचा मतदारसंघ होता. शरद पवार 18 जुलै 1978 ते 17 फेब्रुवारी 1980, 26 जून 1988 ते 25 जून 1991, 6 मार्च 1993 ते 13 मार्च 1995 हा कार्यकाळ शरद पवारांनी बघितला. बारामती हा शरद पवार यांचा मतदारसंघ. सुधाकरराव नाईक 25 जून 1991 ते 22 फेब्रुवारी 1993 असा कार्यकाळ सुधाकरराव नाईक यांनी पाहिला. सुधाकरराव नाईक हे काँग्रेस पक्षाचे होते आणि त्यांचा मतदारसंघ पुसद हा होता. मनोहर जोशी 14 मार्च 1995 ते 31 जानेवारी 1999 असा कार्यकाळ मनोहर जोशी यांनी पाहिला. मनोहर जोशी हे शिवसेना पक्षाचे होते. मनोहर जोशी दादर मतदारसंघातून निवडून आले होते. नारायण राणे 1 फेब्रुवारी 1999 ते 17 ऑक्टोबर 1999 असा कार्यकाळ नारायण राणे यांनी पाहिला. नारायण राणे हे शिवसेना पक्षाचे होते. मालवण हा त्यांचा मतदारसंघ. विलासराव देशमुख 18 ऑक्टोबर 1999 ते 16 जानेवारी 2003, 1 नोव्हेंबर 2004 ते 5 डिसेंबर 2008 असा कार्यकाळ विलासराव देशमुख यांनी पाहिला. विलासराव देशमुख हे काँग्रेस पक्षाचे होते. त्यांचा मतदारसंघ लातूर हा होता. अशोक चव्हाण 8 डिसेंबर 2008 ते 9 नोव्हेंबर 2010 असा कार्यकाळ अशोक चव्हाण यांनी पाहिला. अशोक चव्हाण हे काँग्रेस पक्षाचे होते. भोकर हा त्यांचा मतदारसंघ. पृथ्वीराज चव्हाण 11 नोव्हेंबर 2010 ते 26 सप्टेंबर 2014 असा कार्यकाळ पृथ्वीराज चव्हाण यांनी पाहिला. पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेस पक्षाचे आहेत. कराड दक्षिण हा त्यांचा मतदारसंघ. देवेंद्र फडणवीस 31 ऑक्टोबर 2014 ते 18 नोव्हेंबर 2019, 23 नोव्हेंबर 2019 ते 26 नोव्हेंबर 2019 असा कार्यकाळ देवेंद्र फडणवीस यांनी पाहिला. देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पार्टीचे आहेत. नागपूर दक्षिण पश्चिम हा त्यांचा मतदारसंघ. उद्धव ठाकरे 28 नोव्हेंबर 2019 ते 29 जून 2022 हा त्यांचा कार्यकाळ. उद्धव ठाकरे हे शिवसेना पक्षाचे आहेत. एकनाथ शिंदे 30 जून 2022 ते 26 नोव्हेंबर 2024 असा कार्यकाळ त्यांनी पाहिला. एकनाथ शिंदे हे शिवसेना शिंदे गट या पक्षाचे आहेत. कोपरी पाचपाकडी हा त्यांचा मतदारसंघ. देवेंद्र फडणवीस 5 डिसेंबर 2024 हा त्यांचा आता चालू कार्यकाळ आहे.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या प्रगतीसाठी महत्वाची भूमिका बजावली आहे. तुम्हाला कोणत्या मुख्यमंत्र्याचे कार्य आवडले? तुमचं मत कॉमेंटमध्ये सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी झक्कास गोष्टी या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.